नाशिकमधील अंबड पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षकाने स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे। नाशिकसह पोलीस दलात खळबळ माजली असून अंबड पोलीस स्थानकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला। सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता नाशिक शहरातील अंबड पोलीस स्थानकामध्ये आपल्या स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। मात्र त्यामागील अद्याप कारण समजू शकले नाही। अशोक नजन यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी कौटुंबिक तणावाच्या कारणांमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अशोक नजन सकाळी लवकरच ते पोलीस स्थानकात आले होते, मात्र बराच वेळ झाला तरी ते बाहेर आले नव्हते। त्यानंतर काही वेळातच त्यांनी गोळी झाडल्याचा आवाज आला। त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंबड पोलीस स्थानकाकडे धाव घेतली। याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आदल्या दिवशी ते रात्री उशिरापर्यंत बंदोबस्तानंतर घरी परतले होते। बहुतांश उच्चभूघरांमध्ये घरातील कामांसाठी नोकर ठेवलेले असतात। काही नोकर अगदी प्रामाणिकपणे आपलं काम करतात, काहींचा मात्र आपल्या मालकाच्या घरातील वस्तूंवरती डोळा असतो। प्रसंगी ते घरात चोरी करण्यासही मागे पुढे बघत नाही। मुंबईमध्ये अशीच एक घटना घडली असून मुंबईत 2 नोकरांनी आपल्या मालकाच्या घरातून सुमारे 2.5 कोटी रुपयांचे दागिने चोरले आहेत। या दोन्ही नोकरांना बिहारमधून अटक करण्यात आली असून या दोघांनी मालक व त्याच्या कुटुंबियांना गुंगीचं औषध असलेलं जेवण खाऊ घालून ही चोरी केली होती। घटना घडल्याच्या आठवडाभरानंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं आहे। मुंबई आणि बिहार पोलिसांनी आधार कार्डाच्या माध्यमातून या आरोपींची ओळख पटवली। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार नीरज उर्फ राजा यादव वय वर्ष 19 आणि राजू उर्फ शत्रुघ्न कुमार वय वर्ष 19 अशी आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे। हे दोघेजण खार उपनगरातील एका व्यक्तीच्या घरी काम करत होते। 10 फेब्रुवारी रोजी त्यांनी मालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला होता। पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की ही घटना 11 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली। 55 वर्षांच्या तक्रारदाराला आपल्या फ्लॅटमधून हिऱ्याचे दागिने गायब झाल्याचं समजलं। मालकाने दिलेल्या माहितीनुसार सर्व कुटुंबातील सदस्यांना झोपेतून उठल्यानंतर उलट्या होऊ लागल्या, त्यामुळे सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं। चोरीचा प्रकार लक्षात येताच नोकरांवर चोरीसह इतर कलमांखाली FIR दाखल करण्यात आला। पोलिसांनी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी आधार कार्ड तपशील आणि तांत्रिक मदतीसह राजा यादव आणि शत्रुघ्न कुमार यांना पकडलं। दोघांनाही बिहारमधून अटक करण्यात आली आहे। भारतीय दंड संहिता कलम 328, 381 आणि 34 अंतर्गत यांना अटक करण्यात आली। एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींना मुंबई स्थित मालकाच्या घरातून 2.46 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने चोरले होते। फरार झालेल्या दोन्ही आरोपींना बिहारमधून पकडण्यात आले।